हेलो एव्हरीवन, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11th मॅथमॅटिक्सचा फर्स्ट चॅप्टर चालू केलेला आहे, ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. आणि एक्सरसाइज 1.2 ला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 पर्यंतचा क्वेश्चन डिस्कस केला. तर आता आपल्याला क्वेश्चन नंबर 7 पासूनचा पोर्शन डिस्कस करायचा आहे. ओके, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण हे चॅनल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमची सीईटीची एक्झाम होईपर्यंत कामाला येणार आहे, काउन्सिलिंग पर्यंत तुम्हाला कामाला येणार आहे. ओके, काउन्सिलिंग म्हणजे काय असतं? सीईटी नंतर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असतं कोणत्या तरी कॉलेजमध्ये, आणि त्या कॉलेजला ऍडमिशन कसं घ्यायचं, काही नाही, काय कट ऑफ आहे, तर तिथपर्यंत म्हणजे पुढचे 2 वर्ष तुम्हाला हे चॅनल कामाला येणार आहे. ओके, चला त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची जी घंटी आहे तिला बी कच काढून दाबा, कारण की घंटीचा आवाज आला पाहिजे तरच पुढचा जो व्हिडिओ आहे त्याचा तुम्हाला आवाज येईल. ओके, चला ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 ला आपण सुरुवात करूया. बघा काय म्हणले क्वेश्चन नंबर 7 मध्ये, OAB इज अ सेक्टर ऑफ द सर्कल. विद्यार्थी मित्रांनो, समजा या ठिकाणी आपण एक सर्कल ड्रॉ केला, तर या सर्कलचा एक सेक्टर आहे, एरिया ऑफ सेक्टर त्याला आपण म्हणतो. एक सेक्टर आहे, एक छोटासा पोर्शन आहे या सर्कलचा. विद्यार्थी मित्रांनो, एक मिनिट जस्ट, चला हा सर्कल आपण ड्रॉ केला, तर या सर्कलचा एक सेक्टर आहे, म्हणजे हा एक छोटासा पोर्शन आहे. जसं हॅपी बर्थडे वाला केक असतो तसं एक सेक्टर असतो, तसं एक पोर्शन असतो, केक आपण कट करतो ना. ओके, तर सेक्टर कोणता आहे? OAB आहे. चला याचे नाव द्या, OAB. हा काय आहे? सेक्टर आहे. ओके, त्याच्यानंतर सर्कल हॅव्हिंग द सेंटर ऍट O. सर्कलचा सेंटर काय? O आहे. अँड द रेडियस 12 सेंटीमीटर. रेडियस किती आहे मित्रांनो? 12 सेंटीमीटर आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, इफ मेजर ऑफ अँगल AOB जर समजा 45 डिग्री असेल, फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर OAB अँड द ट्रायंगल AOB. ओके, तर या ठिकाणी एक ट्रायंगल बनत आहे, कोणता? AOB हा ट्रायंगल बनत आहे. चला ठीक आहे, मग याला जोडून घेऊ आपण अशा पद्धतीनं. हा ट्रायंगल बनत आहे, बरोबर आहे. चला कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल, म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय विद्यार्थी मित्रांनो? बघा, OAB हा पूर्ण सेक्टर आणि त्याच्यानंतर हा ट्रायंगल. ओके, तर याच्यामधला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय? हा सेक्टर म्हणजे OAB हा सेक्टर आहे, आणि त्याच्यानंतर ट्रायंगल कोणता आहे? OAB हा ट्रायंगल आहे. तर सेक्टर मधून ट्रायंगल जर तुम्ही मायनस केला तर कोणता पोर्शन उरतो विद्यार्थी मित्रांनो? हा पोर्शन उरतो. याचा एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. अलग लक्षामध्ये बघा, हा सेक्टरचा एरिया, त्याच्यामधून ट्रायंगलचा एरिया जर मायनस केला तर हा छोटासा एरिया उरतो, त्यालाच म्हणायचं तो एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा, तो डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा. चला ठीक आहे, फाइंड आउट करता येईल, काय हरकत नाही. ओके, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे त्याला लिहून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रेडियस दिलेला आहे. आन्सर बघा. ओके, हा रेडियस दिलेला आहे. रेडियस म्हणलं की R 12 सेंटीमीटर दिलेला आहे. त्याच्यानंतर अँगल दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल AOB दिलाय, यालाच आपण थीटा म्हणूया. थीटाची व्हॅल्यू किती दिली आहे? 45 डिग्री दिलेली आहे. 45 डिग्री म्हणजे किती रेडियन? π/4 रेडियन. डिग्रीचं कन्वर्जन लगेच रेडियन मध्ये करून घ्या. फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर अँड द ट्रायंगल. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे वजाबाकी फाइंड आउट करायचे. कुणामधली? एरिया ऑफ सेक्टर. सेक्टर कोणता आहे? OAB. ओके, तर या ठिकाणी बघा, एरिया ऑफ OAB म्हणजे एरिया ऑफ सेक्टर OAB मायनस तुम्हाला काय फाइंड आउट करायचं विद्यार्थी मित्रांनो? एरिया ऑफ ट्रायंगल AOB. याच्यामधला तुम्हाला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. कुणामधला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे? याला स्क्वेअर ब्रॅकेट करतो. कुणामधला डिफरन्स? एरिया ऑफ सेक्टर OAB अँड एरिया ऑफ ट्रायंगल AOB, याच्यामधला तुम्हाला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा काय फाइंड आउट करता? एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करता, त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करता, दोघांची वजाबाकी फाइंड आउट करता, बघूता किती येईल, आणि ती वजाबाकीच म्हणजे डिफरन्स असणार आहे. चला ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करता. ओके, चला पहिल्यांदा आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करता. एरिया ऑफ सेक्टर इज, ओके, एरिया ऑफ सेक्टर आपण फाइंड आउट करता. पहिल्यांदा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, वी नो. चला या पेन आपण पहिल्यांदा घेऊता. एरिया ऑफ सेक्टर पहिल्यांदा फाइंड आउट करतो मित्रांनो. हा, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, वी नो. काय फॉर्म्युला आहे? एरिया ऑफ सेक्टर OAB इक्वल टू काय येणार आहे फॉर्म्युला? 1/2
आर स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे, 1/2 आर स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे. ओके 1/2. आता एरिया ऑफ सेक्टरला विद्यार्थी मित्रांनो आपण A1 ने इंडिकेट करूता, एरिया ऑफ सेक्टरला आपण A1 ने इंडिकेट करूता आणि याला आपण A2 ने इंडिकेट करूता. म्हणजे A1 मायनस A2 बरोबर व्हॉट हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. याला A1 म्हणा, याला A2 म्हणा. ओके चला एरिया ऑफ सेक्टर A1 1/2 आर ची व्हॅल्यू किती आहे 12 आहे, तर या ठिकाणी काय येणार आहे 12 चा स्क्वेअर येणार आहे. तर या ठिकाणी 12 चा स्क्वेअर. थिटाची व्हॅल्यू किती आहे π/4 आहे. थिटाची व्हॅल्यू बघा वर किती आहे π/4 आहे, तर या ठिकाणी π/4 पुट अप करा मग π/4. ओके चला डिव्हिजन करा मग काय येणार आहे 12 चा वर्ग 144 पाय अपॉन 2 × 4. चला याचा भागाकार करा, भागाकार किती येतो सांगा मग. यस डिवायडेशन करा, 4 न भागाकार करा मग किती येतो सांगा. पहिल्यांदा 2 न करायचा का. यस बे 7 14 बे 2 4, 4 न करता येईल का. हा 4 न करा मग 4 1 4 वर 4 1 4 3 उरले 4 8 32 म्हणजे 18 पाय हे उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. तर A1 ची व्हॅल्यू किती आलेली आहे 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर आलेली आहे. ओके एकदा मला चेक करू द्या उत्तर आले का 18 पाय. यस 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ओके सेंटीमीटर स्क्वेअर म्हणा किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. तर एरिया ऑफ सेक्टर आपण फाइंड आउट केलाय. आता विद्यार्थी मित्रांनो एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करता. ओके आणि त्याच्यानंतर दोघांची वजाबाकी करता. ओके चला ठीक आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल काय येणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वी नो. हा एरिया ऑफ ट्रायंगल कोणता एरिया आहे एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगल कोणता आहे AOB आहे. ओके चला ठीक आहे. वी नो एरिया ऑफ ट्रायंगल AOB. काय फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. ओके तर या ठिकाणी हाईट काय हाईट आपल्याला माहित नाही. ओके आता बेस जर आपण OA कन्सिडर केला तर याच्यावर परपेंडिक्युलर तुम्हाला एक ड्रॉ करावं लागेल. इथे एक तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल आणि परपेंडिक्युलर म्हणजेच हाईट असते. तर याला आपण BP असं कन्सिडर करूया. या पॉइंटला आपण P कन्सिडर करूया म्हणजे BP ही ट्रायंगलची हाईट आहे. ओके तर BP म्हणजे हाईट आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. पण बेस हा बेस काय आहे या ठिकाणी बघा ट्रायंगल मध्ये बेस काय आहे बेस हा OA आहे आणि हाईट ही BP आहे. ओके बेस हा काय आहे OA आहे. 1/2 बेस इंटू हाईट. हो का फॉर्म्युला काय 1/2 बेस इंटू हाईट. चला पहिल्यांदा आपण जनरल फॉर्म्युला लिहूया 1/2 बेस इंटू हाईट. ओके हा आता बघा विद्यार्थी मित्रांनो 1/2 बेस काय आहे बेस बेस OA हा बेस आहे. ओके आणि हाईट काय विद्यार्थी मित्रांनो BP ही हाईट आहे. ओके चला ठीक आहे. याला आपण A2 कन्सिडर करूया. याला आपण काय करता A2 कन्सिडर करता. आता याला इक्वेशन नंबर फर्स्ट नाव द्या कारण की आपल्याला OA ची व्हॅल्यू माहिती आहे. बघा वर जा OA ची व्हॅल्यू आपल्याला 12 माहिती आहे पण BP ची व्हॅल्यू माहिती आहे का नाहीये. BP ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. मग BP ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची विद्यार्थी मित्रांनो बघा आता हा अँगल किती आहे लक्ष द्या हा अँगल 45 आहे. आता हा अँगल किती आहे 45 आहे. तर 45 च्या समोरची बाजू किती असते आता हा परपेंडिक्युलर इकडला परपेंडिक्युलर. हा 45 च्या समोरची बाजू किती असते आपण येता 10वी ला बघा 45 90 डिग्री आपण थेरम शिकला. ओके त्याला आपण 45 45 90 चा आपण थेरम म्हणतो 45 45 90 चा थेरम 30 30 60 चा थेरम 45 45 90 चा थेरम. ओके तर त्या थेरम मध्ये आपण काय शिकलं द साइड अपोजिट टू द 45 डिग्री म्हणजे काय 45 अंश कोनासमोरील बाजू काय असते 1/√2 इंटू द डायगोनल असते. 1/√2 इंटू द डायगोनल असते. अलग लक्षामध्ये मग या ठिकाणी आपण 1/√2 इंटू द डायगोनल घेऊ. आपण 1/√2 इंटू द डायगोनल. डायगोनल कोणता आहे डायगोनल कोणता बी घ्या डायगोनल हा डायगोनल घ्या. हा डायगोनल घेऊ आपण OB हा डायगोनल आहे. ओके म्हणजे BP ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा इथून आपण BP ची व्हॅल्यू फाइंड आउट करता. चला ठीक आहे इथून आपण काय करता BP ची व्हॅल्यू फाइंड आउट करता. आता सर्वांना माहिती आहे वी नो क्वेश्चन थोड़ा जरा किचकट आहे लेंदी आहे कुचर क्वेश्चन आहे लक्ष कर द्या. बघा वी नो साइड अपोजिट टू 45 डिग्री वी नो साइड अपोजिट टू 45 डिग्री इज साइड अपोजिट टू 45 डिग्री इज किती असतं 1/√2 इंटू द हायपोटेनियस असतं. डायगोनल म्हणा किंवा
हायपोटेनस म्हणा. आलं लक्षामध्ये. ओके, साइड अपोजिट टू 45. 45 च्या अपोजिट साइड किती आहे? बीपी आहे. ओके, 45 च्या अपोजिट साइड पुढची बाजू कोणती आहे? बीपी आहे, विच इज इक्वल टू 1/√2 इनटू द हायपोटेनस. हायपोटेनस हा काय आहे मित्रांनो? ओबी आहे. तर ओबी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. हा जेवढा ओए आहे तेवढाच ओबी आहे. का? कारण की ही पण रेडियस आहे आणि ही पण रेडियस आहे, म्हणजे ही पण 12 येऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे? 1/√2 इनटू द 12 येणार आहे. ओके, आता याला कसं सॉल्व्ह करता येईल? 12 ला विद्यार्थी मित्रांनो 2 गुणिले 6 आपल्याला करता येईल, अपॉन √2 लिहिता येईल. ओके, 12 ला मी काय केलं? 2 × 6 केलं, अपॉन हे √2. त्याच्यानंतर या वरच्या 2 ला मी काय लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो? √2 इनटू √2 लिहू शकतो, इनटू द 6 अपॉन √2 कॅन्सल. म्हणजे काय उरलं? हे 6√2 उरलेलं आहे. म्हणजे बीपी ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो आपण फाइंड आउट केलेली आहे, 6√2 आलेली आहे. ओके, सरळ सरळ या ठिकाणी बीपी ची व्हॅल्यू इथं आपण पुटअप करू शकतो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वरून. ओके, तर या ठिकाणी बघा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, याला सरळ सरळ आपण एक्सटेंड करू दादा. हा, तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट म्हणा. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, हा फर्स्ट काय नाही सांगा? A2 बरोबर 1/2 OA ची व्हॅल्यू किती आहे? OA ची व्हॅल्यू 12 आहे. ओके, त्याच्यानंतर बीपी ची व्हॅल्यू किती आली? 6 × √2 आलेली आहे. आलं लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. बेसकम 12 साय किती उरलं? 36 उरलं. 36√2 A2 ची व्हॅल्यू 36√2 सेंटीमीटर स्क्वेअर ही आलेली आहे A2 ची व्हॅल्यू. A1 ची व्हॅल्यू माहिती आहे, A2 ची व्हॅल्यू माहिती आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं विद्यार्थी मित्रांनो? लक्ष करू द्या. तुम्हाला फाइंड आउट करायचं A1 - A2. आलं लक्षामध्ये. मग A1 - A2 बरोबर काय येणार आहे? चला ठीक आहे. देअरफॉर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, देअरफॉर A1 - A2 इक्वल टू, हा A1 ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आपण? A1 ची व्हॅल्यू 18 पाय. A1 ची व्हॅल्यू 18 पाय मायनस A2 ची व्हॅल्यू किती आहे? 36√2. ओके, 36√2. चला ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इथं कॉमन काय निघेल? कॉमन बघा, इथं 18 आहे, याच्यामध्ये बी 18 आहे, तर 18 ला कॉमन घेऊया. मध्ये काय उरतं? पाय मायनस 2√2 उरतं, बरोबर आहे ना? कारण डबल मल्टिप्लाय करा, हेच उत्तर येतं का बघा. ओके, 18 × पाय 18 पाय, मायनस ला मायनस, 18 दोन्ही 36, √2 ला √2, म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर A1 - A2 ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे 18 × पाय मायनस 2√2 आलेला आहे. ओके, चला ठीक आहे. सर्वांना समजलंय का? येस ऑर नो सांगा. एकदा मला उत्तर चेक करू द्या. पाय मायनस 2√2. ओके, यस. आणि याचं युनिट काय येतं? सेंटीमीटर स्क्वेअर म्हणा किंवा स्क्वेअर सेंटीमीटर देखील म्हणू शकता. सेंटीमीटर स्क्वेअर म्हणा किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या क्वेश्चनचं उत्तर आपण फाइंड आउट केलंय. थोडा जरा किचकट क्वेश्चन आहे, थोडा जरा मोठा प्रश्न आहे. ओके, पण कशा पद्धतीने फाइंड आउट केलेला आहे जर समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट बघा, तुम्हाला समजून जाईल. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय परिवर्तन.